ठाण्यामध्ये तिन्हात नाका परिसरामध्ये एक बॅनर कोसळला। तिथून एक दुचाकी जात होती आणि दुचाकी स्वाराच्या डोक्यावरच हा बॅनर पडला। प्रसिद्धीसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ का असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। खरं तर बेकायदेशीरपणे बॅनर लावायला बंदी आहे, मात्र असं असताना सुद्धा अनेक ठिकाणी ठाण्यासह मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला बॅनरबाजी दिसते। हा बॅनर फुटओव्हर ब्रिजच्या वर लावला कुणी, त्याला परवानगी कुणी दिली आणि हे कुणाच्याच लक्षात कसं आलं नाही असे अनेक प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत। कोणत्या सुरक्षिततेच्या निकषांनुसार हा बॅनर इथे लावला गेला या संदर्भातली संबंधित प्रशासनानं तातडीनं चौकशी करावी। सार्वजनिक रस्ते किंवा जाहिरातीसाठी नव्हे तर ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, सुरक्षित प्रवासासाठी आहेत। नियमांचं उल्लंघन झालं तर संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी प्रशासनानं तत्पर राहावं अशी मागणी सध्या केली जाते। इथे MSRDCने जे कंत्राटदार नेमून हे जाहिराती सुरू केल्या आहेत, एक्सप्रेसवे असतील किंवा कोस्टल रोड असतील आणि जिथे तिथे मुंबईमध्ये महानगरपालिका कारवाईसाठी जाते त्यावेळेस ते बोर्ड त्यांच्याकडे दाखवतात, तक्रार आली की ते यांच्याकडे बोर्ड दाखवतात आणि अशा पद्धतीनं मुंबईच्या लोकांचं जीवन धोक्यात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। यावर त्वरित कारवाई करायची। मागच्या वर्षी घाटकोपरच्या घटनेनंतर यांचं ऑडिट करू, जे इलिगल आहे ते काढून टाकू, हे सगळ्या वल्गना झाल्या। तातूर मातूर कारवाई केली, लोक म्हणजे सरकार विसरून गेले। आज जी पुनरावृत्ती झाली या घटनेची, अजून किती लोकांचा जीव हे सरकार घेणार आहे, महानगरपालिका घेणार आहे किंवा MSRDC घेणार आहे। तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी पाऊल टाकलं पाहिजे।